नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2024 अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेचे निकाल तसेच नियुक्ती संदर्भाचे आदेश प्रसिद्ध होत आहेत। तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहा। आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत जी शॉर्ट नोट वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी ती आपण पाहणार आहोत। नियुक्ती संदर्भात त्या ठिकाणी अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पहा, जिल्हा परिषद पदभरतीतील 7 संवर्गाचे नियुक्तीचे आदेश आतापर्यंत देण्यात आलेले आहे असं लेख या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे। नाशिक जिल्हा परिषद मार्फत दिनांक या ठिकाणी पाहू शकते 4 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या पदभरतीतील 7 संवर्गाचे नियुक्ती आदेश बुधवारी तारीख 4 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे। यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक उच्च श्रेणी, कनिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ आरेखक, विस्तार अधिकारी शिक्षण या पदांचे नियुक्तीचे आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे यांच्या हस्ते देण्यात आलेले आहे। विभागाच्या मान्यतेने नाशिक जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गासाठी विविध जाहिरातीनुसार जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जलद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा घेण्यात आल्या होत्या। यातील आरोग्य पर्यवेक्षक 3, लघुलेखक उच्च श्रेणी 1, कनिष्ठ सहाय्यक लेखा 5, कनिष्ठ लेखाधिकारी 1 आणि कनिष्ठ यांत्रिकी 1 या पदाकरिता तसेच कनिष्ठ आरेखक 2, विस्ताराधिकारी शिक्षण 7 इतक्या उमेदवारांना या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहेत देण्यात आलेले आहे। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक सावरपी रवींद्र परदेशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मारुती सुळे, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉक्टर नितीन बच्चाव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। सो विद्यार्थ्यांनो, पहा, जिल्हा निवड समितीमार्फत या ठिकाणी नियुक्तीचे आदेश देण्यात येत आहेत। तसंच जिल्हा परिषदसाठी ज्या काही अपडेट येत आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला काय करायचं आहे, पहा, जिल्हा निवड समिती ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय केला असेल ज्या जिल्हा परिषद वेबसाईटवरती तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे, व्हिजिट द्यायची आहे। त्यावरती तुम्हाला ज्या काही अपडेट येत आहे ते तुमच्यापर्यंत तुम्ही काय करू शकता, पाहू शकता। ठीक आहे, ओके। सो आता हे नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहे। जे काही मी पद सांगितलेले आहे त्या पदांकरिता उर्वरित पदांचे देखील नियुक्तीचे आदेश जे आहे ते लवकरात लवकर देण्याचे या ठिकाणी युद्धपातळीवर काम सुरू आहे। ठीक आहे, सो जी काही वेबसाईट आहे नाशिक जिल्हा परिषदची, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉमेंट्स येत होते की सर नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत नियुक्ती संदर्भात काही अपडेट आलेले आहे का। तर पहा, ज्यावेळेस वेबसाईटवरती व्हिजिट कराल तर वेबसाईटवरती सर्व्हर डाऊन दाखवत आहे किंवा वेबसाईटवरती काही त्रुटी आहेत त्या या ठिकाणी वर्किंग आहेत। ठीक आहे, सो लवकरच ती वेबसाईट सुरू होण्याचे चान्सेस आहेत। जशी वेबसाईट सुरू होतील तर मी अधिकृत जी काही ऑथेंटिक माहिती आहे मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल। ठीक आहे, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।